सासूबाईंनी आतून खिडकी लावून घेतली, म्हणजे आतमध्ये नक्कीच काहीतरी विपरीत घडतंय। सासूबाई सुरा घेऊन काय करत असतील? काही अघटित घडायला नको। बिचाऱ्या मामांजींना सुखरूप ठेव। मामांजी तुझे परम भक्त आहेत ना, मग आता तूच त्यांना सांभाळणार ना? लक्ष ठेव रे त्यांच्यावर। काय झालं? सासूबाई ओरडलं का? आणि काहीतरी पडल्याचा पण आवाज आला। भीती वाटते, पण आताच काम केलं पाहिजे, नाहीतर पुन्हा कशी संधी मिळणार? वाजवू का? नाही नको। जर तसं काही नसेल तर सासूबाई मला खूप ओरडतील, घर डोक्यावर घेतील। विठुऱ्या, काय रे करू मी आता? नागोजी, नागोजी, बोल करू नागोजी। काही होणार नाही मनोरमे। सुरा टोच म्हणजे एका फटक्यात काम होऊन जाईल। काही नाही, तुम्ही झोपेत खूप कणक होता तो, मला वाटलं तुम्हाला खूप त्रास होतोय। काही नाही झालं, काळजी करू नका। तुम्ही झोपा। तुम्हाला काही होतंय का? मला सांगा ना, मला सांगा काय होतंय तुम्हाला? काहीच कळत नाहीये। आता काही झालं तरी मामांजी सुखरूप आहेत की नाही हे बघायला आज जायचंच आहे। नशीब यांना बोलता येत नाही, पण तरी नाही नको, हा उपाय बरोबर नाही। मला दुसरी काही युक्ती शोधून काढावी लागेल। सासूबाईंच्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटतंय की हात काहीतरी घातपात झालाय। मामांजी, अहो काय झालं तुम्हाला? तुम्ही उठून का बसलात? ठीक आहात ना तुम्ही? तुम्हाला झोप लागत नाहीये का? मामांजी, माझ्या काळजात धडधडत होतो, तुमची काळजी वाटत होती, पण तुम्हाला सुखरूप बघून माझा जीव बांधत पडला। काय चाललंय? काय चाललंय इथे?
काय चाललं आहे. ए सालसूत मैना नालायक, माझ्यावर तू काय पाळत ठेवतीयस का? नाही हो. मग मी एवढ्या रात्रीची इथे काय करत होतीस? कशाला आली होतीस इथे मरायला? सांग ना, सांग. मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या खोलीत पाय सुद्धा ठेवायचा नाही. मग का आलीस? का आलीस तू माझ्या खोलीत? अहो सासूबाई, मला ना स्वप्न पडलं. त्यात कोणीतरी सुरा घेऊन आलं होतं. इथं मामंजींच्या खोलीत आलो आणि ना ते सुरा लपवत होते. सुरा घेऊन कोण होतं ते नाही दिसलं. काय बरळतेस तू? जा जा इथून आणि जरा चांगली स्वप्न बघत जा. निघ निघ. सुरा नेहमीच्याच ठिकाणी आहे. मी उगाचच घाबरले होते. पण सासूबाईंनी सुरा का घेतला असणार आणि ते लपवत होत्या? म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांच्या मनात वेडं वाकड आहे. हा सुरा कोणाच्या हाती लागू नये अशा ठिकाणी लपवून ठेवते, म्हणजे प्रश्नच मिटला. अहो अहो मला टाळतायत का? भाषापासून लांब जात आहे. मग बघतेच. मामांजींच्या गळ्यात तुळशीची माळ दिसत नाहीये, म्हणून असं अस्वस्थ फेऱ्या मारतायत का? काय झालं बाबा, इतके अस्वस्थ का दिसताय तुम्ही? अरे साहजिकच आहे दिगू. अरे दादाला एका जागी बसून बसून वात कप अपचनाचा त्रास झाला असेल म्हणून फेऱ्या मारतोय, बाकी काही नाही. हा नाही, मला वाटतं की मामांजींच्या गळ्यात तुळशीची माळ दिसत नाही ना आज. मग कदाचित हरवली असावी, म्हणून मामांजी अस्वस्थ दिसतायत. या नकटीचं डोकं जरा जास्तच आहे. माझ्या मुळावर उठली आहे. चोमडीनं बरोबर ओळखले. अगं बाई, खरंच की यांच्या गळ्यात तुळशीची माळ नाहीये. सखू, अगं कसं ग तुझ्या लक्षात आलं? किती हुशार आहेस तू. पण काही नाही, इथे तिथे कुठेतरी ठेवली असेल यांनी. आपण सगळे मिळून शोधूया, म्हणजे पटकन सापडेल. हा चल काका, आपण खरंच शोधूया. बाबांना त्या माळेशिवाय चेन नाही पडणार. चल शोधा शोधा.
अहो माझा ऐका रक्त आलं. अहो सगळ्यांनी या जाऊबाई हळद घेऊन या. अगं बाई काय झालं. रक्त येते त्याच्या. हो बघूया रक्त. अगं बाई बाबा. थांबा बरं द्या. अगं बाई रक्त कुठं. अरे देवा केवढं रक्त येत आहे. अगं बाई हळद आणली. लाव लाव लाव. झाली. दोन्ही कामं झाली. तुळशीमाळ आणि रक्त लागलेलं उपरणं. अगं पण असं कसं लागलं बाबांना. अगं बाई बांगड्या वाढलेल्या दिसत आहेत. त्याच्यावरच पाय पडला असणार आहे. सखू तुझ्या बांगड्या आहेत ना. अगं बाई काय हा हलगर्जीपणा. सखू तुझ्या बांगड्या वाढवल्यात ना. वाढलेल्या बांगड्या अशा कुठेही टाकतात का. अपशकुनी मेली की रमाईला लागाव्यात म्हणून मुद्दामून इथे टाकल्या होत्यास. अगं या बांगड्यांचा तुकडा माझ्या शंभू मिळायला लागला असता किंवा त्याने तोंडात घातला असता तर ब्रह्मांड आठवलं असतं. मला पण नाही कळत इथे बांगड्याचे तुकडे कसे आले. अगं पण असं करून कसं चालेल सखू. थोडी काळजी तू पण घ्यायला हवी ना. तुझी बांगडी तुटते आणि तुलाच कळत नाही असं कसं. सापडली सापडली सापडली. तुळशी माळ सापडली. सखूच्याच खोलीत सापडली. माझ्या खोलीत कशी काय असेल. कशी काय असेल म्हणजे तुझेच हे असे उद्योग सुरू असतात ना. घरात तुलाच अशांतता हवी आहे म्हणून हे असे नाना चाळे करत असतेस. तू दूर हो का माझ्या डोळ्यासमोर. दादा अरे ही घे बाबा तुझी प्राणप्रिय त्याचा शांत हो, घे. बाबा ओ माळ हरवली म्हणून कासावीस झाला होतात ना. मग आता काय झालं. माळ का फेकलीत तुम्ही. यांनी माळ फेकली कारण ही माळ त्यांची नाहीच आहे. मीच ही खोटी माळ सखूच्या खोलीत टाकली होती. त्यांची खरी माळ माझ्याजवळ आहे आणि रक्त लागलेलं उपरणं पण माझ्याजवळ आहे. आता मला हे लवकरात लवकर मठात पोचवायला हवं म्हणजे विधी निर्विघ्नपणे पार पडेल.
आबाजी आबाजी हे घ्या पंतांचं रक्त असलेलं उपळणं हा? आणि त्यांची तुळशी माळ. मनोरमे अर्धी लढाई तर जिंकलीस की तू. पंतांच्या रक्ताचं डाग असलेलं उपरणं आणि तुळशी माळ. आता समजा ईदी अगोरी बाबाच्या सांगण्यानुसार पद्धतशीरपणे होणार. वा आबाजी बाईंच्या घरचे समजते येणार ना, वय त्यांच्या समोरच पंतांवरचा ईदी करणार. अरे बिन शिंगाच्या बाईला म्हणून तर ईदी आपण आतल्या खोलीत करतोय ना. त्यांना बसवायचं बाहेरच, गुरुजी ग्रोबाचं नाव घेत जप करीत. बरोबर आहे बाबाजी, तुम्ही लय लांबचं बघता हो. आली आली सखू, तुझ्या सर्वनाशाची येळ जवळ आली. आणि त्यो बी लाडक्या सासऱ्याकडून. काल रात्री सासूबाई चुलघरातून चुरा घेऊन गेल्या होत्या आणि काल त्यांच्या खोलीत माझ्या बांगड्यांचे पडलेले तुकडे आज माझ घरात कसे आले आणि अचानक विधी. नाही नाही, अहो ओरडले तरी चालतील, पण आऊंना हे सगळं सांगायलाच हवं. अहो ऐका ना, हा बोल सकू. अहो माझ्या काळजातनं दडदडतंय, मनात शंकेची पाल चुकते. कशामुळे घाबरलीस सकू? आज सकाळपासून जे काही चाललंय त्यामुळे? नाही ते तर आहेच, पण घरात जे काही चाललंय त्याचा मठातल्या विधीशी काहीतरी संबंध आहे असं वाटतंय हो. म्हणजे का असं का वाटतंय तुला सकू? अहो मला ना रात्री एक स्वप्न पडलं हो. त्यात मामांजी ना जिंगरोबा सारखे दिसत होते. काय? अहो त्यांना काही व्हायला नको म्हणून मी त्यांच्या सोबतीला इथेच राहू का? आणि रमाईला काय सांगू मी की सखूला एक स्वप्न पडलं म्हणून तिला घरी राहू दे? काहीतरीच काय सकू. आता तू उगाच एक नवीन काढू नकोस, नाहीतर रमाईला वाटेल तिने सांगितल्यामुळे तू मुद्दाम मोडता घालतेस. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद होतात आणि मग वातावरण बिघडतं. या गोष्टी आपण सांभाळायला हव्यात ना सकू, म्हणजे नातं सांभाळलं जाईल. चल आता आवर, नाहीतर रमाईला वाटेल की तू मठात यायची टाळाटाळ करतेस. चल. अहो मला मठात यायला काही हरकत नाहीये, पण मामांजींची काळजी वाटते हो. त्यांना काही हवं नको ते वंशांपेक्षा ते मला जास्त सांगतात ना. आणि वंश जर उगाच रागवून बोललं तर मामांजींचं काय होईल? त्यांना अगदी लहान मुलासारखं जपावं लागतं, ठाऊक आहे ना. त्यांची गैरसोय नको व्हायला. हा हो ग सकू, हे बाकी खरंय. यमुनाताईचा काही भरोसा नाही, कोणाची सेवा करण्याचा तिच्या स्वभावातच नाहीये. आणि बाबा तुझं ऐकतात ना. यमुनाताईपेक्षा तुझं बाबांजवळ राहून त्यांची काळजी घेणं जास्त योग्य वाटतं मला. हे पटलंय मला. मी बोलतो. रमाईला हे आवडणार नाही, पण बघतो मी. हा चला निघायचंय ना मठात. तुमच्या गुलुगुलू गप्पा काही कधी संपत नाही. काय वेळ काही नाहीच. चला आटपा आता. हो 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 रमाई. हे बघ यमुने, वेंधळेपणा करू नकोस. यांच्याकडे अगदी काटेकोरपणे लक्ष दे. आणि हा, हे काही बोलून सांगणार नाहीत. आपणच समजून त्यांना काय हवंय काय नकोय ते बघावं लागतं. काय गरम आई, मला कसं जमणार आहे? मलाच का ठेवून जातीयस? अगं न जमायला काय झालं?
या नकटीला सखूला जमतं, तुला नाही जमणार. आणि यांची फार कटकट नाहीये ग. मी सांगते ना तेच करायचं. बाबांसोबत त्यांच्या खोलीत बसायचं, जागचं हलायचं नाही. नको, मला नाही जमणार आहे. नाही जमणार म्हणजे जमायलाच हवं. काय मूर्खपणा चाललाय तुझा. बेअक्कल मुलगी. एका मुलाची आई झाली तरी मेंदू कोरा करकरीतच. हे बघ, मी जे सांगते ना तसंच करायचं. काय गरम रमाई मी काय म्हणतो, आता तुझं काय आहे? ऐकून तर घे, मी सुचवतोय फक्त. म्हणजे जमलं तर बघ. मला असं वाटतं की बाबांजवळ सखूने थांबावं. कारण बाबा फक्त सकूचं ऐकतात ना, म्हणून मी बोलतोय. बघ तू. ठीक आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे. राहू दे सखूला तुझ्या बाबांसोबत घरीच. कारण यमुनापेक्षा हे सखूच जास्त ऐकतात. पण हे बघ सखू, नीट काळजी घ्यायची यांची. नाहीतर दोघं मिळून टाळचिपळ्या घेऊन विठ्ठल विठ्ठल करत बसाल. तुम्ही जे काही करता ना तिकडे बाबाजींना कळतं, समजलं. नीट काळजी घे यांची. हो हो सासूबाई. हेच मी सांगत होते ना आधीपासून. निघायचं का आता? चला. दिगू, विनू, भाऊजी, तुम्ही आतल्या सगळ्या दारं खिडक्या लावून घ्या. जा. आणि जाऊबाई, चूल घरात सगळं आवरलंय की नाही ते बघा. जा तुम्ही. तू पण जागात. काय गरम आई, मला वाटलं की तू आता सखूला आणि दिगूला ओरडणार, पण तू हा काय बदल. अचानक सखूला घरी ठेवायला तू कशी तयार झालीस. यमुने, मी मला जे हवंय तेच करत असते. बावळट दिगूला शेंडी लावणं फार कठीण नाही. सखूनेच घरी थांबावं अशी बाबाजींचीच योजना होती. फक्त सरळ घास न खाता कानामागून घास घेतला. तुला पुढे करून सखू आपणहून मीच थांबणार असं करणार हे माहित होतं मला. यमुने, सखू आणि दिगूची आजची ही शेवटची भेट. आपण घरी परत येऊ ना, तेव्हा सखूचा कारभार आटपलेला बघून कोणीच माझ्याकडे बोट दाखवून असं नाही म्हणणार की रमाईनं सखूला घरी थांबवलं म्हणून हे असं झालं. सखूची इच्छा आणि दिगूचा आग्रह, त्याला मी तरी काय करणार.